मी मगाशी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की चोळ कुठल्या एरियाज मध्ये होते. कोटेशन्स ऑफ थिरुक्कुरल हॅज बीन वाइडली यूज इस्पेशली बाय अवर फायनान्स मिनिस्टर. यू विल सी दॅट 2017, 18, 19 economic surveys had many quotes from थिरुक्कुरल. आदित्य कराळकरचा लहान भाऊ होता, त्याला म्हटलं जायचं पोनियन सेल्वन. पोनियन सेल्वन स्टँड्स फॉर द वन हु इज बॉर्न इन द रिव्हर और द वन हु इज सन ऑफ द रिव्हर अँड रिव्हर बिंग. चोळ एम्पायर फ्लरिश्ड नॉट जस्ट एक्सटर्नली, फक्त त्याच्या बाउंड्रीज नाही वाढल्या, it also flourished internally. Remember this, lot of Indian culture had flourished in the temples, in the temple hallways. I'll give you many examples. Temples, remember, is not just a place of worship, it was a center of excellence in all spheres of life, including all the cultural aspects, all the art forms, and also economics. Let us start with legacy of Cholas. This was in the news because Prime Minister during the birth anniversary of Rajendra Chola at Gangaikonda Cholapuram highlighted the Chola dynasty's contributions towards India's reach to the Southeast Asia in the cultural domain. So we'll focus on that. Let us focus on Chola Empire. ठीक आहे. आणि मी सुरुवातीला ऑफकोर्स तुम्हाला जरा हिस बॅकग्राऊंड देतो. तुम्ही प्रिलिम्सचं जर पाहिलं तर एक तरी सदर्न पार्ट ऑफ इंडियावरती एक तरी क्वेश्चन असतो. ठीक आहे. तुम्ही पाहिलं असेल त्यात पण हा एरिया जरा फेवरेट आहे. फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन आला होता पोर्ट्स वरती. ठीक आहे. पुंपुहार, कोरकाई याच्यावरती एक क्वेश्चन आला होता. हाच तो टाइम पिरियड आहे. आणखीन एक खूप अगोदरचा क्वेश्चन आहे हा, मे बी 2012 और 11चा क्वेश्चन आहे अबाउट दी दिस वर इंटरेस्टिंग बुक. त्या बुकचं टायटल आहे पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी नावाचं एक पुस्तक आहे. दॅट बुक हायलाइट्स दी पोर्ट्स इन इंडिया. सो फेवरेट एरिया म्हणून म्हटलं की जरा डिटेलमध्ये जाऊयात, बट आय ट्राय टू बी ॲज ब्रीफ ॲज पॉसिबल. आणि कन्सिडरिंग की जानेवारी बॅच पण आहे आणि ऑगस्ट बॅच पण आहे. ठीक आहे. त्यामुळे दोघांना जरा काय म्हणत ते थिन लाईन आहे ते समजण्या आणि न समजण्याची, तर ते मी ट्राय करणार आहे. चोळ एम्पायर समजून घेण्यासाठी आपण जरा संगम पिरियड मध्ये जाऊ. ओके. संगम पिरियड 300 BC टू 300 AD एवढ्या टाइम पिरियड पर्यंत आतापर्यंत मानला जात होता. ठीक आहे. संगम कालखंड हा या काळापर्यंत मानला जात होता. आता काही नवीन शोध असे लागत आहेत की ज्याच्यामधनं कळत आहे संगम पिरियड 600 BC पासून ते 300 AD पर्यंत होता. आता संगम पिरियडला पहिलं तर संगम पिरियड का बोलायचं हे बघूयात. कारण या कालखंडामध्ये काही साहित्य तयार झालं. हे साहित्य जिथे तयार झालं त्या संगम परिषदा भरवल्या जायच्या आणि त्या परिषदा भरवल्या जायच्या या 3 राज्यांमधून येणाऱ्या कलावंतांच्या किंवा 3 राज्यांमधून येणाऱ्या आर्टिस्टच्या. बघा. आणि हे 3 राज्य कोणती होती त्यावेळेला भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर आत्ताचा जो मलबार कोस्ट आहे या मलबार कोस्ट वरती होते चेर. त्याच्यानंतर कावेरी नदीच्या प्रदेशामध्ये होते चोळ आणि हा जो मधला उरलेला पार्ट आहे इथे होते पांड्य. सो देर वर 3 किंगडम्स, चेर, चोळ अँड पांड्य. चेर वर नोन फॉर द स्पाइस ट्रेड. ओके. पांड्य वर नोन फॉर देअर ट्रेड इन पर्ल्स. सो पांड्यन्स आर नोन फॉर पर्ल कॅचिंग. मोती वेचण्याचा व्यवसाय होता. ठीक आहे. अँड चोळ वर नोन फॉर मेनी अदर थिंग्स सच ॲज ट्रेड इन से शुगर, सच ॲज से ट्रेड इन राईस अँड ऑल अदर थिंग्स. ग्रेन्स मधल्या ट्रेड वरती ओळखले जायचे. ठीक आहे. अँड अगेन आय एम टॉकिंग अबाउट संगम एरा चोळ. लक्षात येते. आता हे जे 3 किंगडम आहे जस्ट माहितीसाठी सांगतो, प्रिलिम्सला लागणार आहे. यातले जरा लक्षात ठेवायला मी तुम्हाला थोडीशी ट्रिक सांगतो. हा जो मलबार कोस्ट जर तुम्ही पाहिला तर इकडची जॉग्राफी जर पाहिली तर डिफिकल्ट टेरेन आहे. डिफिकल्ट टेरेन आहे. केरळ मैदानी प्रदेश नाही ना, डिफिकल्ट टेरेन आहे. चेर इज अ डिफिकल्ट टेरेन. ओके. आणि दॅट इज द रिझन वाय
या एरियामध्ये तुम्हाला वॉरफेअर साठी काय लागणार आहे? टॅक्टिकल वेपन्स लागणार आहेत, मैदानी प्रदेशातले नाही चालणार. म्हणून इथे जास्त कुठले चालत असणार वेपन्स? धनुष्यबाण. दॅट इज वाय यू विल सी की चेरांचं जे एम्ब्लेम आहे, चेरांच्या फ्लॅग वरती काय दिसतं? धनुष्यबाण. आता येऊयात पांड्यांकडे. पांड्यांचा मी मुख्य व्यवसाय काय सांगितला तुम्हाला? पर्ल कॅचिंग. पर्ल कॅच म्हणजे दे हॅव टू बी एक्सलंट स्विमर्स, है ना. त्यांचा एम्ब्लेम आहे फिश. म्हणजे काय एक्सप्लेन करायची गरज नाही, ठीक आहे. अँड चोळ, हा बघा आता, द लेगसी ऑफ चोला स्टिल लिव्स इन तामिळनाडू. ओके. अँड यू विल सी वेन तमिळ्स हॅड टू फाईट फॉर देअर एक्झिस्टन्स इन श्रीलंका, there emerged many organizations, one of which was LTT, the UN designated terrorist organization. But LTT, okay, what does LTT stands for? Liberation Tamil Tigers Elam, tigers. So remember, in Tamil Nadu you will always see tigers as a symbol of their Chola legacy. So चोळांचा सिंबल काय होतं? टायगर्स. आता हे सांगायचं कारण आहे, प्रिलिम्स मध्ये असंच लॉजिक लावायचे असतात, म्हणून मी असं लॉजिक, असं काय ओरिजिनली असं काय नाही बरं की डिफिकल्ट आहे म्हणून त्यांनी बनवलं, म्हणजे वन ऑफ द रिझन आहे. पण किंवा पांड्य म्हणजे पर्ल कॅचिंग आहे तर फिश ठेवायला लागतं, असं काही शास्त्र नसतं, ठीक आहे. पण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं तुम्हाला. आता आपण परत एकदा चालू करू, तुम्हाला जरा माहितीसाठी सांगितलं. सो चोळ एम्पायर बद्दल आपण बोलतोय आणि चोळ एम्पायर समजण्यासाठी आपण चालू करतोय पुन्हा एकदा, म्हणजे 300 BC to 300 AD या टाइम पिरियड मधल्या संगम एराला. वी आर टॉकिंग अबाउट संगम एरा. नाउ दिस संगम एरा, ओके, मार्क्ड very important. Sangam era is very important. Why? Because there emerged some literature. Now there was a capital of Pandyans, a very beautiful city, very ancient old city called Madurai. Madurai, okay, and all these kingdoms used to send their emissaries, used to send their artisans, mostly poets, okay, to the assemblies which were held in Madurai. These assemblies are called as Sangam assemblies. Sangam means coming together. So emissaries, so artisans, so poets from Chera, Chola, Pandya used to come together in Madurai and they used to compile their works. Okay, so this contributed to lot of works in Tamil language. This work is also known as Sangam work. Okay, I'll just give you brief examples of these works. Okay, one of these work is called as Ettuttogai, which means compilation of 8 major works. It signifies that it was a compilation. It meant that it was produced in the assembly, that everybody came together and that everybody contributed to this work. Okay, Ettuttogai stands for 8 works. There is another work called Pattu Pattu. Pattu Pattu stands for compilation of 10 minor works. 10 minor works. There are 2 epics. 2 महाकाव्य होऊन गेले. 2 epics. One is known as Silappatikaran and second is known as Mani Meghalai. Yeah, I'm coming back to, I'm coming there. One is known as Silappatikaran and another is known as Mani Meghalai. Some interpret these works as the works of Jainism and Buddhism respectively. Silappatikaran is a tragedy and Mani Meghalai is a comedy. And when I'm saying comedy, it means happy ending. हा, काही जणांना कॉमेडीचा अर्थच माहित नाही. कॉमेडी म्हणजे लोकांना वाटतं की हसायला येणार इकडे. अजूनही काही जणांना वाटत होता इथे, अच्छा मग कॉमेडी म्हणजे वेगळं असतं का? जनरली प्ले मध्ये हॅपी एंडिंग असेल तर त्याला कॉमेडी म्हणतात आणि प्ले मध्ये सॅड एंडिंग असेल तर त्याला ट्रॅजेडी म्हणतात. ओके, सो Silappatikaran and
Mani Meghalai. These two epics. Then there is another great saint known as Thiruvalluvar, whose work is known as Thirukkural. Thiruvalluvar and Thirukkural. Thiru stands for great. Okay? And Kural stands for poetry. So Thirukkural means great poetry. Okay? And this Thirukkural talks about many subjects, such as, say, it talks about statecraft, it talks about value education, it talks about ethics, morality, it talks about administration, it also talks about love, romance. So, it talks about many things. Okay? Thirukkural, one of the great work. You should be aware, by the way, that this year UPSC had asked in GS4 one of the quote of Thiruvalluvar from the Thirukkural. Okay? And this is my observation that in recent years, quotations of Thirukkural has been widely used, especially by our finance minister. You will see that 2017, 18, 19 economic surveys had many quotes from Thirukkural. Okay, and of course they are so apt, they are so relevant even in today's times. There are many controversies regarding Thirukkural's work as well. Controversy in the sense, some believe that it is a completely secular work. Some say that no, he was not, he was a saint. He was talking about Hinduism and within Hinduism. But I am not going into that controversy, but the work is of course relevant. And these controversies are mostly produced by the politicians. And considering that the Tamil Nadu politics revolves around Dravidian ideology, it has to be a controversy. But the work is very, very prominent. Okay? So again we are talking about Sangam era, Sangam time period. Now, after 300 AD, these Sangam era dynasties or Sangam era kingdoms started to disappear. Mostly they were weakened. Okay? त्यांच्यामध्ये ते फक्त फ्युडेटरीज बनून राहिले. ओके, वीक झाले, फ्युडेटरीज बनून राहिले. असं नाही कम्प्लिटली व्हॅनिश झाले, पण जे संगम एरामध्ये त्यांचा इन्फ्लुएन्स जो पसरलेला होता तेवढा मात्र राहिला नाही. बाय द वे, मी मगाशी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की चोळ कुठल्या एरियाज मध्ये होते. चोळ कुठल्या, मी सांगताना काय सांगितलं होतं? कावेरी. कावेरी, करेक्ट ना? कावेरी. चोळ यूज टू रिसाइड और चोळ एम्पायर वॉज स्प्रेड अराउंड कावेरी. That is why Chola kings are called as Kaveri Putram. Kaveri Putra. And this reference is again going to appear in our discussion. Now, when they started to become weak, they became feudatories. There was rise of Chalukyas, there was rise of Pallavas, and there was also conflict between Chalukyas and Pallavas. However, Chola kings reappeared on the political scenario of southern part of India during the time period of Raja Chol, around 985 CE. 985 CE. And actually this king Raja Chol was not even supposed to be a king. His elder brother, whose name was Aditya Karikal, was supposed to be king. And he started expanding the Chola empire. However, he was treacherously killed. Some believe that he was killed by the treachery or by the conspiracy of Pandya and Chalukyas. But for many reasons, he was killed. Okay, and now the onus of expanding the empire fell on the younger brother of Aditya Karikal, who was known as Ponniyin Selvan. Aditya Karikalचा लहान भाऊ होता, त्याला म्हटलं जायचं Ponniyin Selvan. Ponniyin Selvan stands for the one who is born in the river, or the one who is son of the river, and river being Kaveri. So Ponniyin Selvan literally means son of Kaveri, again Kaveri Putram. Okay, but
after he established his kingdom, he was known as Rajaraja Chol. नंतर तो काय ओळखला जाऊ लागला? राजराजा चोळ. ठीक आहे. आणि राजराजा चोळच्या टाइम पिरियड मध्ये चोळ एम्पायर खूप जास्त एक्सपांड झालं. ओके. हे जे एक्सपान्शन झालंय, हे एक्सपान्शन कुठपर्यंत झालं तर पांड्यन्स वर ऑलमोस्ट व्हॅनिश्ड. ओके. नॉट जस्ट दॅट, इवन नॉर्थवर्ड सुद्धा पल्लवांचं एक्सटेंड जेवढं होतं तिथपर्यंत तो पसरला. आणि ही वॉज एबली असिस्टेड बाय हिज कमांडर, त्याचाच मुलगा ज्याचं नाव आहे राजेंद्र चोळ. राजेंद्र चोळ वॉज अर्लियर हिज बिफोर बिकमिंग अन एम्परर हिमसेल्फ, Rajendra Chol was a commander in chief of Rajaraja Chol, and he was leading a navy. Okay, and he was again a very he's known as a great leader, he's known as a great soldier as well. He attacked Sri Lanka. Okay, and that is why now Chola Empire expanded until Sri Lanka. Okay, after a while Rajendra Chol became emperor himself in 1014 CE. Okay, राजेंद्र चोळ हा एम्परर बनला. आणि आता राजेंद्र चोळने पुन्हा एकदा एम्पायर वाढवायला सुरुवात केली. ठीक आहे. राजेंद्र चोळ एक्सटेंडेड हिज एम्पायर टू द श्रीविजया किंगडम. श्रीविजया किंगडम मीन्स सुमात्रा आयलंड, आत्ताच्या इंडोनेशिया मधलं सुमात्रा आयलंड. हा बघा म्हणजे किती एक्सपांड केलं त्यांनी. हे जे सगळे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत ना, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, इकडे सगळीकडे चोळ एम्पायर पसरवलं. ओके. अँड विथ धिस ऑफकोर्स ही कॅरीड द कल्चरल aspects of India. Okay, that is the reason why you will see many beautiful Hindu temples in Southeast Asia. Cambodia has one of the largest temple complex in the world known as Angkor Wat. Okay, Indonesia today is a Islamic country. Okay, but you will see that there are many beautiful temples all across Indonesia. Large statues of Sri Ganesha. या त्यांच्या करन्सीवरती सुद्धा डिपिक्शन केलेलं असतं. I'll give you another example. Yes, I'll give you another example. इंडोनेशियामध्ये there is a popular puppetry, and this puppetry is called as shadow puppetry. Puppetry माहिती ना, shadow puppetry म्हटलं जातं. आणि का शॅडो पपेट्री म्हणतात? आणि त्याच्या सगळ्या कॅरेक्टर्सला ब्लॅक कलर दिलेला असतो. तर ब्लॅक कलर का दिलेला आहे? बिकॉज इन इस्लाम यू कांट वर्शिप अ डेइटी. नो. ओके. अगोदर हे प्लेज असायचे रामायण महाभारतामधल्या सीन्स वरती. ठीक आहे. आता त्यांनी ते सगळं मेंटेन केलं, स्टोरी लाईन सेम ठेवली, पण ते किंग नाही किंवा ते डेइटीज नाही दाखवू शकत म्हणून त्याला डार्क कलर केलं. सो यू कॅन सी दॅट देर इज अ लॉट ऑफ इंडियन इन्फ्लुएन्स. And this influence was carried by Chola Empire. चोळांनी पाठवलेलं. Okay? Chola were known for building great temples as well. Okay? Rajaraja Chol built one of the magnificent temple of India known as Brihadeshwar Temple. Bruhadeshwar Temple. Okay? In Tanjavur मध्ये. Okay? I'm not going to describe, we are not going to talk about temple architecture right now, but in some sessions we are going to talk about temple architecture, and then I'll explain you. But southern Indian temples are known as Dravida temple, or it is known as Dravida style of temple architecture. In Dravida style of temple architecture, at the entrance you have what is known as Gopuram, and over the sanctum sanctorium, गर्भगृह, गर्भगृहाच्या वरती जे असतं त्याला म्हटलं जातं विमान. अँड ऑन द टॉप ऑफ विमान यू हॅव अ शिखर. म्हणजे सँक्टम सँक्टोरियम जर इथे असेल तर असं मोठं विमान असतं आणि याच्या वरती शिखर असतं. ओके. इन नगर स्टाईल ऑफ आर्किटेक्चर दिस इज कॉल्ड शिखर, बट इन द्रविड स्टाईल ऑफ आर्किटेक्चर दिस इज कॉल्ड विमान, अँड ओव्हर द टॉप ऑफ इट इज नोन ॲज Shikhara. This Shikhara of Brihadeshwar temple is a single
stone, or rather it is a single stone which measures around 80 tons. Okay? 80 टनाचा दगड आहे वरती. नाउ इमॅजिन तो वरती कसा नेला असेल. नाही इमॅजिन. पुली वापरली होती. नाही बोललं का कोणी? मला असं वाटतं काय नाही का, पुली नव्हती लावली का? एनिवे, सो मॅग्निफिसंट टेम्पल. ओके, सो आता मी तुम्हाला जस्ट स्टोरी सांगतो. राजा चोळनी बृहदेश्वराचं मंदिर बनवलं, ग्रँड मंदिर. राजेंद्र चोळ मस्ट बी थिंकिंग की मला पण लेगसी तयार करायचे, सो मला पण एक मंदिर बांधायचंय. ओके, स्टार्टेड कन्स्ट्रक्शन ऑफ द टेम्पल. आणि आपण मंदिराचं बांधकाम सुरू केलं. पहिल्यांदा तिकडे येऊन नद्यांचं पाणी होतो. जनरली भारतभरातल्या सगळ्या नद्यांचं पाणी मोठ्या मंदिराला, बरोबर ना. तर तसं गंगेचं पाणी आणायचं होतं. त्यामुळे त्याने त्याचा एक आर्मीचं कंटिंजंट पाठवून दिलं गंगेचं पाणी आणायला. तर पाणी आणायला गेले, तिथे मध्ये एक डायनेस्टी होती, गंगा डायनेस्टी. त्या गंगा डायनेस्टीच्या लोकांनी त्यांना अडवलं की अरे आमच्या राज्यातनं नाही जायचं. ते सगळे सोल्जर्स आले असतील ना इकडे सांगायला, महाराज अडवलं. राजेंद्र चोळ सैन्य घेऊन गेला, अख्खी डायनेस्टी हरून आला. आणि पाणी पण आणलं ऑफकोर्स, आणि मंदिर बांधलं. बघा, त्यांनी पूर्ण डायनेस्टीला हरवलं, म्हणून त्यांनी स्वतःला नाव दिलं, और रादर त्याला ओळखलं जाऊ लागलं गंगईकोंड चोल. अँड त्याने जिथे मंदिर बांधलं त्याला ओळखलं जाऊ लागलं गंगईकोंड चोलपुरम. काहींच्या चेहऱ्यावरती असं आहे, अच्छा स्टोरीच आहे, जाऊ दे, खरंय. हा काही बॅचेसवर सांगितले ऑलरेडी. हा म्हणजे मला पण असं वाटलं की अरे एवढं डिटेलमध्ये माहिती आहे. हा मग तुम्हाला मी बाकीचे पण अवांतर मुद्दे सांगितलेच असतील चोळांचे कॉन्ट्रीब्युशन मधले. चोळांचं इंडियन फूड मध्ये ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन आहे. चोळ यांचे मॅरेजेस किंवा मॅरेज अलायन्सेस असायचे किंगडम्स अक्रॉस साऊथ ईस्ट एशिया, स्पेशली श्रीविजया किंगडम बरोबर. तर अशा या किंगडम मधली एक प्रिन्सेस तामिळनाडूमध्ये चोळ एम्पायर मध्ये क्वीन म्हणून आली. ती येताना माहेरनं काहीतरी आणलं असेल खायला. तिने येताना तिकडे फर्मंट केलेलं, म्हणजे ओव्हरनाईट फर्मंट केलेले लेंटिल्स, ठीक आहे, ते स्टीम करून ते खायचे. ती चोळ किंगडम मध्ये आली, ती म्हणाली इथे खूप राईस आहे, राईस करून बघू. ओव्हरनाईट फर्मंट केलं, स्टीम दिलं. चोळांची लेगसी खूप ग्रेट आहे. By the way, Chol kingdom, or rather Chol kings, when used to hand over the reign, say suppose Raja Chol retired and he handed over his reigns to say Rajendra Chol, there used to be one ceremony where one particular piece of art used to be handed over. This is known as Sengol. Okay? त्याला संस्कृत एकदम ऍप्ट शब्द आहे, राजदंड. सो सेंगॉल हँडओव्हर केला जायचा. देन आणखीन एक मला नेहमी फॅसिनेट करतं ते म्हणजे चोळ एक्सपांडेड देअर टेरिटरीज टू श्रीविजया किंगडम. चोळ हॅड ऑल्सो विजिटेड चायना. ओके, सो दे वर अ नेव्हल पॉवर. बट इट इज ऑलवेज इंटरेस्टिंग टू नो दॅट दे वर नॉट नोईंग द युजेज ऑफ कंपास. कंपास वापरता येत नव्हती किंवा कंपास नव्हतीच. हे मी का म्हटलं इंटरेस्टिंग, कारण मग ते नेव्हिगेट कसे करत असणार. कॉन्स्टेलेशन्स, मून्स आणि स्टार्स. एक हा झाला पॉलिटिकल हिस्ट्रीवाला पार्ट. नाउ लेट अस कम बॅक टू द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट. चोळ पॉलिटिक्स अगेन व्हेरी इंटरेस्टिंग. चोळांचं जे स्ट्रक्चर होतं, चोळ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर. ओके, Chol empire used to consist of a unit called villages, of course, okay, gram or villages, okay, and these villages, okay, used to have lot of assemblies. These villages used to have lot of assemblies, okay, lot of assemblies.
For example, there used to be one committee which used to look after irrigation, one committee used to look after tanks, one committee used to look after say crops, etc. असे वेगवेगळ्या कमिटीज असायच्या. Okay, and there used to be election for that committee. We are talking about 1000 C. There used to be election and that system was also very interesting. Okay, ज्याला कोणाला इलेक्शनला उभं राहायचंय, ठीक आहे, त्यांनी पाम लीफ वर आपलं नाव लिहायचं आणि समोर एक घडा ठेवला असायचा, घडम किंवा कुडम म्हटलं जायचं त्याला, त्याच्यामध्ये ते पान टाकायचं. ठीक आहे, आणि एक लहान मुलगी बोलवली जायची, जिला वाचता येत नाही, लहान मुलगी बोलवली जायची आणि ती त्याच्यातनं एक पान उचलायचं. काय म्हणायचं, मला असं वाटलं कोणतरी बोललं लॉटरी. लॉटरी नाही, थांबा. पण ही सिस्टीम फक्त एवढी नाही आहे, ते नॉमिनेशनला सुद्धा डेमोक्रॅटिकली सपोर्ट केला जायचा. ठीक आहे, आणि ते जे उचललं जायचं तर तो त्या कमिटीचा चीफ बनायचा किंवा त्या कमिटीचा मेंबर बनायचा. ठीक आहे, बघा, पाम लीफ इज नोन ॲज वोलाई और ओलाई, इट इज नोन ॲज ओलाई अँड द पॉट इज नोन ॲज कुडम. दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज कुडवोलाई सिस्टीम. कुडवोलाई सिस्टीम. कुडवोलाई सिस्टम. Okay, there is one very popular inscription called Uthi Remerur inscription, which talks in depth about this system. Yes. This was a system of self-governance. This was a system of self-governance. कुडवोलाई सिस्टीम. ओके, एवढं काय आलंय. बाय द वे, आता हे जरा अवांतर होणार आहे ऑफकोर्स. पाम लीफ वरती ते लिहायचे. मी काय म्हटलं, पाम लीफ वरती. यू विल सी इन हिस्ट्री, नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया, ओके, इवन सेंट्रल पार्ट ऑफ इंडिया यूज टू यूज कॉपर प्लेट फॉर द इन्स्क्रिप्शन. बरं, कॉपर प्लेट वापरायचे किंवा दे यूज टू यूज पेपर, बार्क, करेक्ट. बट इन सदर्न पार्ट ऑफ इंडिया दे यूज टू यूज पाम लीफ और लीव्स, पानं वापरायचे. ओके, सो पाम लीफ वरती तुम्हाला मध्ये अशा शिरा असतात ना. सो वेन यू आर रायटिंग ऑन लीव्स, इफ यू आर रायटिंग स्ट्रेट लाईन्स, इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स, ते लीफ कट नाही होणार. बघा मी काय म्हणतोय, पानावरती लिहायला गेलात आणि स्ट्रेट लाईन्स असतील तर ते कट होणार ना, पान फाटणार ना पान. म्हणून त्यांना लिहायला लागायचं अशा शेप मध्ये लिहायला लागायचं ना, कर्व्हिलिनियर शेप मध्ये. दॅट इज वाय द सदर्न इंडियन स्क्रिप्ट्स आर द वे दे आर. पण मला फक्त असं सांगायचं होतं की ह्या स्क्रिप्ट अशा का एमर्ज झाल्या, काय म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, जॉग्राफी किती इम्पॉर्टंट रोल प्ले करते हिस्ट्री शेप करताना. एनिवे, बाय द वे, ह्याच्यामध्ये एक नवीन, मी जस्ट विषयाला फाटा नाही फोडत आहे, पण याच्याशी लागू नये म्हणून मला महाराष्ट्राबद्दल, मराठीबद्दल बरेच जण म्हणतात, काही जणांनी असा युक्तिवाद केला जातो मराठी भाषेबद्दल की मराठी भाषाची स्क्रिप्ट, मराठी भाषेमध्ये वापरली जाणारी लिपी पण अगोदर अशा प्रकारची होती. आणि त्यातले काही जण म्हणतात की बघा, मोडी लिपी होती आपल्याकडे. मोडी लिपी ही हिंदी सारखी नव्हती, ती द्रविडांसारखी होती, असे काही जण युक्तिवाद देतात. साफ चुकीचं आहे. मराठी भाषा लिहिली जायची स्क्रिप्ट जी आहे ती उत्तरेकडच्या भाषांसारखीच आहे, कायम देवनागरी सारखी. आणि हे लक्षात ठेवा, मोडी लिपी फार प्राचीन नाहीये. मोडी लिपीचा उगम महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या काळामध्ये झाला, अराउंड महाराजांच्या काळामध्ये. आणि का झाला? मोडी लिपी म्हणजे फक्त शॉर्ट हँड आहे. शॉर्ट हँड कशाला म्हणतात माहिती आहे ना? अच्छा, हे पद्धतच माहिती. आधी अशी पद्धत असायची की कोणतरी डिक्टेट करत असायचा आणि कोणतरी क्लार्क और कोणतरी टायपिस्ट, स्टेनोग्राफर, तो लिहून घ्यायचा त्याच्या त्याच्या भाषेमध्ये. ती त्याची भाषा म्हणजे शॉर्ट हँड म्हटलं जायचं. प्रॉपर लोक क्लास लावायचे, अजूनही काय लावतात. ठीक आहे, ही जी स्टेनोग्राफरची भाषा आहे, पटापट लिहून घ्यायची. ठीक आहे, अशी उगम झालेली भाषा, अशी उगम झालेली लिपी म्हणजे मोडी लिपी आहे.
मोडी लिपीचा उगम फार प्राचीन नाहीये आणि ती उत्तर पेशवाईच्या काळामध्ये नंतर पुन्हा एकदा निघून गेली, म्हणजे मोडी नंतर वापरायला कमी लागले लोक. ठीक आहे, मराठी लिहिली जायची देवनागरीच्या स्टाईलमध्ये. ह्या जरा फाटा फोडला पण माहिती वाचू द्या, हा सध्या करंट कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा चालू आहे ना, म्हणून मी सांगितलं. विलेज लेवलला मी तुम्हाला सांगितलं कूड बोलाई सिस्टीम होती आणि या कूड बोलाई सिस्टीम मध्ये सेल्फ गव्हर्नन्स आपल्याला दिसून येतं, बरोबर. देन मेनी विलेजेस वर कंबाइंड टू फॉर्म an administrative unit known as Valanadu. Sort of आता आपण ज्याला तालुका म्हणतो, वलनाडूस. ओके, then many Valanadus used to come together to form what is known as Nadu. Nadu was a province or rather a district, an area, Nadu. ठीक है, and many Nadu used to come together to form what is known as Mandalam. So this was administrative structure of Chola Empire. I'll repeat this again. Many villages used to combine together to form what is known as Valanadu. Valanadu was a administrative unit, say to the size of Tehsil. Then many Valanadus used to combine together to form what is known as Nadu. Nadu, kind of a district or a province. Okay, and these districts, provinces used to come together to form a large chunk of an empire known as Mandalam. Okay, एवढं तर कळालं. Now you will understand why the state is called as Tamil, an area where Tamils live. Okay, also there was one Mandalam which used to be known as Chola Mandalam. मंडलम तर कळालं तुम्हाला शब्द, त्याचं नावच पडलं होतं चोळ मंडलम, जिकडे चोळ असायचे, चोळ मंडलम. ओके, ब्रिटिशांना उच्चार नाही करता यायचा म्हणून त्यांनी त्याचं केलं कोरोमंडल. हा कोस्ट, या करेक्ट, कोरोमंडल. हे मी सांगून साध्य एवढंच केलं की तुम्हाला नाडू मंडलम लक्षात राहील. ओके, एवढं ठीक आहे. सो दिस वॉज अ चोळ एम्पायर. ओके, देन तरी मी अजून एक पॉइंट सांगतो, मग आणखीन एक पॉइंट ऍड करतो आणि आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. GS1 ला कल्चरच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. Chola Empire flourished not just externally, फक्त त्याच्या बाउंड्रीज नाही वाढल्या, it also flourished internally. Chola citizens were one of the richest people on the face of the earth. Again, they used to produce whatever the production that was happening, used to produce a lot, and not just that, even trade had flourished, even production had flourished. So economically, Cholas were resourceful, Cholas were magnificent. You can understand that if they are building a temple like Brihadeshwara, they must be doing well, because Brihadeshwara was not built by chopping somebody's hands. Yeah, rich temple. And why it was rich? The reason was also temples. I'll tell you why. You will see that in southern part of India, temples flourish. गावागावांमध्ये टेम्पल्स असायचे. ओके, अँड अ टेम्पल वॉज नॉट जस्ट अ प्लेस ऑफ वर्शिप. It was a place of worship, but it was not just a place of worship. Remember this. Every temple used to boost economy. Why? Because in temples there was lot of lending activities. खूप जास्त प्रमाणात कर्ज दिलं जायचं, कारण टेम्पल्सला डोनेशन्स मिळायचे, इव्हन स्टेट ग्रँट्स मिळायच्या, त्यामुळे ते लोकांना लेंड केलं जायचं, त्यांना कर्ज दिलं जायचं बघा. पण त्याच्यामुळे काय झालं, लेंडिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी इन इकॉनॉमी, व्हेरी इम्पॉर्टंट. वन्स यू गेट दी हँड्स ऑन लोन्स और क्रेडिट अवेलेबिलिटी एकदा जागा झाली का तिकडे प्रोडक्शन वाढायला लागतं, तिकडे लोक मग काही ना काहीतरी बिझनेस करायला लागतात. ते रेपो रेटचं स्ट्रक्चर त्याच्यामुळे चालतं ना, रेपो रेट तसंच चालतं. सो अगेन, व्हाय
Chola Empire flourished also because of temples. And temples were not just centers of, or not just places of worship, but they were centers of excellence as well. Remember this. Lot of Indian culture had flourished in the temples, in the temple hallways. I'll give you many examples. For example, Bharatanatyam, the classical Indian dance form. Bharatanatyam emerged from the temples of Chola. भरतनाट्यमचा उदय. भरतनाट्यम काय होतं? भरत मुनींनी सांगितलेल्या शास्त्राचं म्हणजे नाट्याचं रूपांतर केलेलं आहे की नाही? ठीक आहे. अगेन, व्हॉट इज कथकली? टेलिंग दी स्टोरीज ऑफ रामायण and Mahabharata. Kathakali means what? Telling the stories. Okay, that flourish in temples of Chera or temples of Kerala. Kathakali. Okay, by the way, Kathakali मध्ये खूप जास्त इंट्रिकेट मेकअप असतो. Right? केरळ इज रिप्रेझेंटेड बाय अ कथकली डान्सर. पण ते जे कलर डिपिक्ट केले जातात ना, ग्रीन कलर वगैरे, एव्हरी कलर हॅज अ सिग्निफिकन्स. राईट? तर त्यालाच आणखीन एक डान्स फॉर्म एमर्ज झाला. बघा, कथकलीमध्ये खूप इंट्रिकेट वर्क असतं ना, खूप इंट्रिकेट मेकअप असतो, लॅविश साडी असतात, त्याच्यावरती ज्वेलरी असते, एव्हरीथिंग. करेक्ट? त्याच्याच बरोबर एक डान्स फॉर्म एमर्ज झाला ज्याच्यामध्ये नो मेकअप, ज्याच्यामध्ये व्हेरी प्लेन सिंपल साडी अँड ऑलमोस्ट नो ज्वेलरी. दिस इज नोन एज मोहिनीअट्टम. मोहिनीअट्टम, त्याला मोहिनी नाट्यम पण म्हटलं जाऊ शकतं. अगेन, कुठे एमर्ज झालाय? टेम्पल्स मध्ये, केरळच्या टेम्पल्स मध्ये. ओके, आंध्र प्रदेशच्या टेम्पल्स मध्ये काय एमर्ज झालं? कुचीपुडी. कुचीपुडी अगेन, कुचीपुडी काय? टेलिंग दी स्टोरीज. ओके, बाय द वे, I told you about Kathakali means what? Telling the stories. Same storytellers. In Hindi we call them as Kathakar. In Sanskrit we call them as Kathakar. Kathakars used to tell stories in the temples of northern part of India. उत्तरेकडच्या मंदिरांमध्ये स्टोरीज सांगत होते. Kathakar. Okay? And they used to depict those scenes of Ramayana Mahabharata. त्या स्टोरी मधले सीन्स डेपिक्ट करायचे थ्रू देअर हँडवर्क अँड देअर फूट मुवमेंट्स. वेन इस्लामिक इन्वेजन्स केम, ओके, these sultans and these nawabs banned these kathakars from telling the story, telling the Ramayana Mahabharata stories. But they liked the art form. So instead of telling these stories, these kathakars started telling other stories. And the dance form survived and the dance form evolved. This is known as Kathak. What is Kathak again? Kathak is nothing but telling the stories, and stories were told in the premises of temples. So all the classical dance forms of India have been emerged from the temple premises. And so is the case of Indian classical music as well. And so is the case of Indian paintings as well. You will see many beautiful paintings in the temple premises, including Brudeshwar Mandir. Okay, so temples, remember, temples were not just a place of worship. It was a center of excellence in all spheres of life, including all the cultural aspects, all the art forms, and also economics.